श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. मी अश्विनी जाधव. अश्विनी ब्लॉगिंग अँड कुकिंग रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा रविवारचा व्लॉग मी शेअर करत आहे. कसा गेला माझा दिवस ते. आम्ही ऑटो पकडून डीमार्टमध्ये आलो होतो. हे बघा, हे आहे हिंजेवाडीचं डीमार्ट. आम्ही पुण्यात राहतो, ताथोडेमध्ये. खूप संडेला एवढी गर्दी असते ना. खूप दिवसांनी आम्ही संडेला डीमार्टला गेलो, नाहीतर आम्ही संडेला जात नसतो डीमार्टला. एवढी गर्दी होती की ट्रॉल्या पण शिल्लक राहिल्या नव्हत्या. आणि माझा छोटा 3.5 वर्षाचा मुलगा पण सोबत होता. असं वाटलं संडेला उगाच गेलं डीमार्टला. नेक्स्ट टाईमपासून तुम्ही पण संडेला नका जात जाऊ डीमार्टला. खूप गर्दी असते संडेला. पाय ठेवायला पण जागा नसते. हे सगळं डीमार्टमधलं बिस्किटाचं सेक्शन आहे. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट आहेत. मला पार्ले बिस्किट नाही आवडत, पण मी माझ्या मुलासाठी एक पार्ले बिस्किट घेतलं होतं. तुम्हाला कुठलं बिस्किट आवडते? तुम्ही कुठले बिस्किट घेता डीमार्टमधून ते पण सांगा कमेंटमध्ये. हे सगळं ग्रोसरीचं किराणाचं सामान आहे. साबुदाणा, भगर, शेंगदाणे, हे सगळं तूर डाळी, मूग डाळी. डीमार्टमध्ये कसं किराणा चांगला मिळतो, अफोर्डेबल प्राईसमध्ये असतो सगळ्यांसाठीच. त्यामुळं किराणा नेहमी डीमार्टमधूनच भरावा. हे सगळ्या भाज्या आहेत. इकडं सगळं हे स्क्रबर वगैरे आहेत. बाथरूमचं सगळे सामान आहे इकडं. ही घासणी आहे ना, स्क्रॉच ब्राईट सिल्वर स्पार्क, हीच वापरते मी घासणी. मला ही खूप आवडते. तुम्ही कुठली घासणी वापरता? ही घासणी एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान रिझल्ट आहे त्या घासणीचा. हे सगळं खराटा वगैरे, झाडू, हार्पिक, लायझॉल, सगळं फरशीचं, वॉशरूमचं लिक्विड, हे सगळे त्याचंच सेक्शन आहे. हे रेड हार्पिक बाथरूमसाठी चांगलं आहे. त्याच्यानंतर हे सगळ्या फ्रूट्स, कोकोनट, हे सगळं लावलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरला आलो होतो आम्ही. सेकंड फ्लोअरला कपड्याचं सेक्शन आहे. घरी लागणाऱ्या वस्तू, डोअरमॅट, बेडशीट्स, कुशन्स, आणि लहान लेकरांचे चष्मे, चप्पल, असं बरंच करके. हे बघा, माझा मुलगा कसा चष्मा घालून फिरत होता. आणि त्याच्यानंतर त्यानेच शूज चूज केलेत आणि घालून पण बघितले पहिल्यांदा. नाही तर कधी घालतसुद्धा नाही. असं कुठं आम्ही बाहेर गेलो घालून बघ म्हणलं तर घालत नाही. त्यानेच घालून बघितले आणि मला म्हणाला की मम्मा, मला येते हे शूज, आपण घेऊन टाकूया, असं म्हणत होतं मला. त्याला ते खूप शूज आवडले होते, पण ते खूप झंकी पंकी वाटत होते शूज. मला नको वाटत होतं त्याचं मन मोडायला, पण नाही घेतले आम्ही. मग हे सगळं आमचं डीमार्टमधलं सामान घेऊन झालं. मग आम्ही रिटर्न घरी चाललो. त्याला खूप भूक लागली होती म्हणून मी त्याला जास्त बाहेरचं खायला देत नाही, पण कुरकुरे दिले होते. त्याच्यानंतर माझ्या मुलाची एक फ्रेंड आहे, श्राव्या म्हणून, आमच्या सोसायटीतच राहते. ती त्याच्यासोबत खेळायला येत असते अधूनमधून. तर त्या दोघांनी कस्टमर शॉप मांडलं होतं घरामध्ये, आणि ते शॉपकीपर आणि हा कस्टमर असं त्यांचं डिस्कशन चालू होतं. ते दोघं खेळतात असं अधूनमधून. आता थोडा मोठा झाला तसं तो खेळायला लागला आहे जरा फ्रेंडसोबत वगैरे. असं चालू असतं त्या दोघांचे गप्पा, मस्ती, दंगा, वेगवेगळं काय काय खेळायचं. मस्त चालू असतं त्या दोघांचं. मग आज एकादशीचा उपवास होता ना त्या दिवशी माझा, त्याच्यामुळे मी काहीच खाल्लं नव्हतं. मग त्याच्यानंतर मी हे साबुदाण्याच्या चकल्या तळल्या. त्याच्यानंतर मी खिचडी बनवली माझ्यासाठी. शेंगदाणे तळलेले आवडतात मला. चिप्स तळले आणि मी ते शाबू आणि बटाटे खिसून घेतले, त्याचे सांडगे पण केले होते, ते पण तळले. मला खिचडीमध्ये स्पेशली कमी भिजलेली खिचडी आवडते आणि बटाटा नाही आवडत मला टाकलेला, पण मी बटाटा टाकत नाही मग खिचडीमध्ये. हे बघा, मस्त उपवास. जेवल्यावर जरा बरं वाटायला. दिवसभर खूप दमल्यासारखं झालं होतं. त्या माझ्या मिस्टरांची एकादशी नसते म्हणून त्यांच्यासाठी मी मूग भिजवले होते सकाळी, आणि मुगाची भाजी बनवली आणि गरम गरम चपात्या बनवल्या होत्या. एकादशी असल्यामुळं भात बनवला नव्हता. तुम्ही पण एकादशीला भात नका बनवत जाऊ. एकादशीला भात खाणं चांगलं नसतं. आळ्या खाल्ल्यासमान मानतात, त्याच्यामुळे भात नका खायचो. आणि त्याच्यानंतर आरती केली. संध्याकाळची एकादशीची दिवाबत्ती केली. कसा वाटला हा मला रविवारचा व्लॉग ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.